काय काय पब्लिक भागात खेळबं. तर आज आपला ट्रॅक होता पट्टणकडोली. पंपावर आलो, पेट्रोल टाकलं. आता आपण आले पट्टणकडोलीमध्ये पहिल्या कॉलला. तो कॉल करून दुसऱ्या कॉलला आलो. मेडिकलमध्ये स्टॉक बघून या म्हणलो. जीवन मेडिकलमध्ये आलो. काका आल्यालाच बोलले, साहेब तुमची रील बघितली मी. जरा ऐकून भारी वाटलं. काकांचा स्वभाव एक नंबर आहे. कारण फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो, ओळख नसताना काकाने मला खूप मदत केली डॉक्टर लिस्टसाठी. गावात कोणते कोणते डॉक्टर आहेत, कुठे कुठे आहेत, प्लेस वगैरे सगळं प्रॉपर काकांनी सांगितलं होतं मला. अजून पण माणसं आहेत जगात चांगली, यावरून समजते. पुढं आलो, तो कॉल केला. मेडिकलला आलो. ऑर्डर काय होती बघितली. सप्लायचा स्टॉक होता, ऑर्डर टाकली. पुढच्या कॉलला आलो, तो कॉल केला. तिथून आलो पुढे डॉक्टर रोहित नाटेकर सरांच्या कॉलला. आत आलो. सर म्हणले बस बाबा पहिल्यांदा, कॉल नंतर कर. पहिल्यांदा गार हो, चिल्ड हो. फिरून फिरून दमलाच चिल्ले. सरांची परमिशन घेतली एक ब्लॉगसाठी. सर पण म्हणले घे की, एवढा काय विषय आहे. तर भावानं सरांचा स्वभाव एक नंबर आहे. असं वाटत नाही कधी कॉल लावले. एकदम फ्रेंडली डॉक्टर आहेत. एक नंबर म्हणजे विषयच नाही. त्यात पेशंट पण आलो होतो. पेशंटचा एक व्हिडिओ शूट केला. तर भावानं एमआरआयची पण काळजी करणारे भरपूर डॉक्टर आहेत या जगात. आणि मी जेव्हा जेव्हा कॉल होते तेव्हा सर आपुलकीने विचारतात कसं चाललंय, जॉब वगैरे कसं आहे, काय प्रेशर नाही ना, काय काय असणार. ऐकून पण भारी वाटतो. कारण की एमआरआयची काळजी करणारे डॉक्टर पण आहेत ह्या जगात, एवढे बिझी असताना कामातून. तिथून आलं पुढे साईडलाच एक कॉल होता, तो एक कॉल केला. तिथून बाहेर पडलो. जाता आपल्याला वसईडीमध्ये जायचं होतं. तिथे एक 2-3 कॉल आहेत, ते कॉल करून आपल्याला जायचं होतं. वसईडीच्या कॉर्नर एक भाऊ भेटलं होतं, लिफ्ट मागत होतं. त्याला घेतला गाडीवर. व्हिडिओ करताना लाज होतं. लाजायचं काय म्हणलं, पुरग्याचं म्हणलं काय अवघड पोरांचं. भावाला सोडला वसईडीमध्ये. भावानं आयडी बिडी मागून घेतली. भावानं तुम्ही पण करा भावाला फॉलो. जाता मला एक मामा भेटले. त्यांची स्टोरी सगळी ऐकली. डोळ्यातनं पाणी आलं. घरी मुलगा एकच आहे, तो पण अपंग आहे. मिसेस पण त्यांचे वारले आहे. कमवते एकटेच आहेत. खरोखर भावानं असल्या माणसांची मदत करत जावा. एक दिवस मी मोठा झालो का नाही, खरोखर असल्यांची भरपूर मदत करणार मी.